नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. मृत्यू व योग्यता. सन 1371 वजीर मकबूल खान मरण पावला तेव्हा त्याच्या मुलास फिरोजशहाने वजिरी दिली. त्यास खानी जहान हा किताब मिळाला. पुढे फिरोज वयोवृद्ध व अशक्त झाला तेव्हा या खानी जहान वजिराचे हवाली त्याने बहुतेक राज्यकारभार केला. महमद म्हणून शहाचा एक आवडता पुत्र होता. त्याचे व या वजिराचे वाकडे असल्यामुळे वजिराने सुलतानाच्या मनात असे काही भरवले की हा मुलगा तुमचा प्राण घेण्यास टपला आहे. महमदास हा सुगावा लागताच त्याने युक्तीने बापाची गाठ घेऊन त्याची संशय निवृत्ती केली. त्यावर फिरोजने आपल्या वजिरास त्या पुत्राच्या ताब्यात दिले आणि सर्व कारभार त्या पुत्रावरच सोपविला. महमदाने सन 1387 वजिरास ठार मारिले, पण महमद विषयी होता. त्याच्याने राज्याची जोखीम निभेना. राज्यात बंडे होऊ लागली. राजधानीच्या शहरी या राजपुत्राच्या सैन्याची व त्याची प्रतिपक्षी 2 भाचे होते त्यांची लढाई जुंपली. तेव्हा वृद्ध बादशहाने येऊन ती आग विझवली आणि स्वतःच्या हाती पुनरपी राज्यकारभार घेतला. महमदास लोकांनी दिल्लीतून घालवून दिले होते तेव्हा आपल्या मागे आपला दुसरा पुत्र फतेखान याचा मुलगा ग्यासुद्दीन यास राज्याचा वारस नेमून हा 90 वर्षाचा वृद्ध सुलतान फिरोजशहा सन 1388 मरण पावला. फिरोजच्या कार्यकिर्दीचा वृत्तांत पुष्कळांनी लिहिलेले असून कित्येकांच्या इंग्रजीत तर्जुमेही झालेले आहेत. त्यात आफिफ नावाचा एक ग्रंथकार म्हणतो, रयत संतुष्ट झाली, तीच पाशी पैसा संचला. तिच्या घरात धान्य, सामान, घोडे वगैरे वस्तूंची समृद्धी झाली. घरात सोन्या चांदीचा संचय झाला. प्रत्येक बाईच्या अंगावर दागदागिने दिसू लागले. पलंग वगैरे सामानाने घरे सुशोभित झाली. निरनिराळ्या तऱ्हेच्या बांधकामाचा सुलतानास मोठा शौक होता. नवीन शहरे स्थापन करून त्यास टुमदार नावे देण्याची त्यास मोठी हौस वाटे. राज्यकारभार मिळाल्यावर प्रथमच दिल्लीस जात असता त्यास रस्त्यात एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने फतेखान ठेवले आणि त्याचा जन्म झाला त्या ठिकाणी नवीन शहर स्थापन करून त्याचे नाव फतेहाबाद ठेवले. अशी आणखी पुष्कळ नावे निरनिराळ्या प्रांतातील शहरास दिली. बंगल्यातून परत येत असता त्याने अयोध्या प्रांतात नवीन शहर स्थापून त्यास महमद तुघलकाच्या पहिल्या जोना या लाडक्या नावावरून जौनपूर असे ठेवले. हे शहर पुढे फार प्रसिद्धीस आले. दिल्लीनजीकच यमुनेच्या काठी फिरोजाबाद नावाचे नवीन शहर स्थापून तेथेच सुलतान बहुतेक सर्व काळ राहत असे. अशोकाचे 2 स्तंभ त्यांनी या ठिकाणी आणून ठेविले. अब्दुल हक्क व मलिक गाझी सहाना नावाचे 2 उत्कृष्ट कारागीर त्याच पाशी होते. त्यांच्या देखरेखीखाली त्याची ही सर्व कामे चालत. देवस्थानांच्या खर्चास व विद्वानांच्या बिदागीसाठी फिरोजशहाने सालाची 36 लाख रुपयांची नेमणूक ठरविली होती. तसेच सालिना 1 कोट रुपये गरीब लोकांच्या निर्वाहासाठी खर्च होत असत. सुलतानास बाग-बगीच्यांचा शौक फार होता. दिल्लीत व इतर ठिकाणी त्याने एकंदर 1200 बाग तयार केल्या. या बागांपासून दर साल 1 लाखाचे उत्पन्न खजिन्यात येत असे. एकंदरीने आपल्या नवीन व्यवस्थेने त्याने 1.25 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढविले. त्याच्या राज्याचा एकंदर वसूल 10 कोटी होता, म्हणजे अकबराच्या वसुलाचा 1/3 होय. सरकारी नोकरास स्वतंत्र पगार न ठरविता त्यास महालानिहाय उत्पन्ने तोडून दिलेली होती. ही व्यवस्था मोडून टाकण्याचा अल्लाउद्दीनने प्रथम प्रयत्न केला, पण फिरोजशहाने तो पुढे चालविला नाही. म्हणूनच त्याच्या पश्चात राज्याचे तुकडे झाले असे अनेक लेखकांचे मत आहे. फिरोजशहाचा दरबार मोठ्या थाटाचा व व्यवस्थित असे. त्यास मद्यप्राशनाचा नाद बराच होता. हा नाद सोडून देण्याबद्दल पुष्कळांनी त्यास सांगितले, पण वजिरावर सर्व कारभार सोपविला असल्यामुळे शिकार व मद्यप्राशन या गोष्टी करण्यास त्यास अवकाश सापडे. लोकांची भक्ती फिरोजशहावर अतोनात होती. ते त्यास बापाप्रमाणे भजत. गरिबास तर तो आपला अन्नदाताच वाटे. गरीब मुसलमानांच्या लग्नास तो पैसे देई आणि रोग्यांच्या औषधपाण्याची चांगलीच तजवीज ठेवी. हिंदू धर्माविषयी त्याच्या मनात द्वेष असल्यामुळे त्यांची मूर्तिपूजा मात्र तो बिलकुल चालू देत नसेत. त्याची वागणूक सर्वथैव मुसलमानांनी धर्मास अनुसरून होती. कुराणाचा आधार पाहिल्याशिवाय तो काही एक काम हाती घेत नसे. त्याने स्वतः आपल्या कारभाराची थोडीशी हकीकत लिहून ठेवली आहे. तीच वरून त्याच्या राज्यकारभाराचे धोरण चांगले व्यक्त होते.
लोकसंग्रहाची योजना. भरवशाचे व राज्याचे हित पाहणारे लोक आपल्या संग्रही जमविण्याची एक चमत्कारिक योजना फिरोजशहाने केली. ती ध्यानात ठेवण्याजोगी आहे. राज्यातील मोठमोठे प्रांतिक कामदार वेळोवेळी सुलतानाच्या भेटीस येत. तेव्हा सुलतानाकरिता नाना प्रकारचे नजराणे ते बरोबर आणीत. घोडे, हत्ती, उंट, खेचरे, हत्यारे, सोन्या चांदीची भांडी वगैरे जिन्नस ते आपल्याबरोबर आणीत. त्यातच प्रत्येकजण 10 पासून 100 पर्यंत चांगले देखणे व दष्टपुष्ट गुलाम सुलतानाकरिता आणीत. हे गुलाम आणल्याबद्दल त्या कामदारास त्यांच्या वसुलीच्या रकमेत काही रक्कम सुलतानाकडून माफ होत असे. जो असले गुलाम पुष्कळाने त्याचा बोज चांगला राहत असे. या गुलामास निरनिराळ्या प्रकारचे शिक्षण देत आणि सरकारवाड्यात, फौजेत व इतर जोखमीच्या ठिकाणी त्यांची नेमणुका करीत. सरकारवाड्यातील खास पहाऱ्यावर 40,000 लोक व दिल्ली येथे 12,000 कारागीर या गुलामातून तयार झालेले होते. फिरोजशहाजवळ अशा प्रकारचे एकंदर 1,80,000 गुलाम होते. त्यांच्या व्यवस्थेचे एक स्वतंत्र खातेच होते. सुलतानाची स्वारी बाहेर निघाली म्हणजे त्याचबरोबर शस्त्रे धारण करणाऱ्या हजारो गुलामांचा तांडा ते तुर्कस्तानातील जानिझरीसारखे एक प्रकारचे खास बॉडीगार्डच होते.